हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील गोदावरी नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कोपरगाव तालुका पोलिसांनी बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी धडक कारवाई करत सुमारे 4 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर, परांडी व केळीसह मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ट्रॅक्टर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वाळू तस्कर विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. मायगाव देवी गावा शेजारील देवी मंदिरालगतच्या गोदावरी नदी पात्रात ट्रॅक्टरला परांडी व केळी जोडून रस्सीच्या साहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा केला जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक गायकवाड यांना मिळाली होती. तसेच उपसा केलेली वाळू विक्रीच्या उद्देशाने नदी काठावर साठवली जात असल्याचेही समोर आले. माहितीची खातरजमा करून पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच वाळू उपसा करणारे आणि ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाले. तपासादरम्यान संबंधित ट्रॅक्टर विजय उर्फ काका रावसाहेब साबळे राहणार मायगाव देवी तालुका कोपरगाव यांचा असल्याचे निष्पन्न झाले. कारवाई दरम्यान पोलिसांनी सुमारे 4 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर, परांडी व केळी असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी विजय उर्फ काका रावसाहेब साबळे यांच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 280/2026 नुसार भारतीय न्यायसंहिता BNS कलम 303(2)(3)(5) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 3 व 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्कास दर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या पथकातील रघुनाथ कारखेले, अंबादास वाघ, जयदीप गवारे, राम खारतोडे आणि युवराज फोळे यांनी केली आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव.